उल्हासनगर मधील आपण विकास बघू शकता या रस्त्याच्या माध्यमातून। हाच तो रस्ता आहे की जो आता बनवण्यात आला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा एक प्रताप आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे इथे खड्डे आहेत। लहान गाड्यापासून ते मोठ्या गाड्यापर्यंत इथे येणे जाण्याचं सातत्याने सुरू असतं। पायी देखील लोक जात असतात। अनेक घटना इथे घडलेल्या आहेत। येणाऱ्या काळात देखील अशीच घटना घडू शकतात। अनेकांचे कुणाचे जीवही जाऊ शकतात। परंतु उल्हासनगर मधील जे काही नेते आहेत किंवा बांधकाम विभागात सार्वजनिक बांधकाम विभागातील जे काही अधिकारी आहेत यांना फक्त कमिशन हवे असते आणि त्याच कमिशनाच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडून येतो। कारण फक्त हा या पुलावरतीच हा जो प्रकार आहे फक्त हा पुलावरती नसून संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये जितकेही खड्डे आहेत त्या खड्ड्याचा असाच प्रकार आहे। असे 10 मीटरचा कोणताच रस्ता नाही की जो पूर्णपणे बनलेला असेल। प्रत्येक रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे आहेत। आतापर्यंत अनेकांनी त्याच्यामध्ये आपला जीव घालवलेला आहे आणि यापुढे अशाच अघटित घटना घडू शकतात। परंतु उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना याबद्दल काही घेणं देणं नाही। कारण त्यांनी आता नुकतंच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक घुसखोर अधिकारी त्याला तिथे बसवलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून शहरामधून सार्वजनिक बांधकाम विभागाचे ही काम होत आहे। कमिशन आणि फक्त कमिशन याच्याचमुळे हा सगळा प्रकार घडतो आणि या भ्रष्टाचाराला उल्हासनगर शहरातील झोलाछाप नेते सोबतच नगरसेवक, रोख प्रतिनिधी आणि भ्रष्टाचारी अधिकारी यांचा देखील यामध्ये हात आहे। त्यामुळेच कुठल्या ज्या घटना घडतील, कोणाचा जीव जात असेल त्यामध्ये याच सगळ्यांचा सहभाग असावा हे आता सांगण्याची काही वेगळी गरज राहिलेली नाहीये। महत्वाची बाब एक मात्र अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे 10 लाख रुपयाच्या टेंडर काढले जातात ते टेंडर ऑनलाईन न नसता ऑफलाईन असतात की जेणेकरून माहितीच पडत नसेल यामध्ये भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो। अनेक जे टेंडर केले जातात असेच टेंडर केले जातात आणि त्यामध्ये सार्वजनिक कुठल्या प्रकारचे केले न जात असल्यामुळे माहिती पडत नाहीत की कितीचं टेंडर होतो आणि कशा प्रकारे हा भ्रष्टाचार केला जातो।